मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपली जिंदगी तेव्हाच बदलायला सुरुवात होते जेव्हा आपण येणाऱ्या उद्याचा अनुभव आजच घ्यायला शिकतो. जरा विचार करा, जर तुम्ही तुमचं ध्येय आधीच गाठलं असतं तर तुम्ही कसे चालला असता, कसा विचार केला असता, कोणते निर्णय घेतले असते? हाच आहे फ्युचर पेसिंग, म्हणजे आपल्या भविष्यातील जीवन असं अनुभवणं जसं ते आत्ताच घडत आहे. जेव्हा तुमचं मन त्या भविष्यास खरं मानायला लागतं तेव्हा संपूर्ण विश्वसुद्धा ते खरं करण्यासाठी काम करू लागतं. चला तर मग केल्विन डब्ल्यू नीथन यांच्या या जबरदस्त पुस्तकाच्या प्रवासाला सुरुवात करूया, जे केवळ तुमची विचारसरणी नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं. अध्याय 1. भविष्याचा अनुभव आत्ताच घ्या. एक्सपिरियन्स द फ्युचर नाव. कधी विचार केलाय का, जर उद्याचं स्वप्न आजच सत्य झालं असतं तर तुम्ही आजसारखेच वागला असता का? जरा डोळे बंद करा आणि कल्पना करा, जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. तोच घर, तीच गाडी, तोच मुक्काम, तीच ओळख. कसं वाटतंय? तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे का? छातीत अभिमानाची जाणीव होतेय का? केल्विन नीथन सांगतात की जेव्हा आपण आपल्या भविष्यातील यशाला आजच अनुभवायला लागतो तेव्हा मेंदू त्याला सत्य मानतो, आणि जेव्हा मेंदू विश्वास ठेवतो तेव्हा त्या दिशेने जाणारे मार्ग आपोआप तयार होऊ लागतात. समजा तुम्ही एका साध्या मध्यमवर्गीय घरात राहता, पण तुमचं स्वप्न मोठं आहे. स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं ऑफिस. रोज सकाळी तुम्ही त्याच छोट्याशा खोलीत उठता, पण डोळे बंद करताच स्वतःला एका चमचमीत केबिनमध्ये बसलेलं पाहता. स्टाफशी बोलताय, कॉफी घेताय, महत्त्वाचे निर्णय घेताय. ही फक्त कल्पना नाही, ही तुमची जाणीव, तुमचं कॉन्शियसनेस त्या वास्तवासाठी तयार करत आहे. एकदा एक साधा मुलगा होता, ना महागडे कपडे ना मोठा बॅकग्राऊंड, पण रोज तो स्वतःला एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून कल्पना करत असे. बाथरूमच्या आरशासमोर उभा राहून तो स्वतःशी बोलायचा जसा हजारो लोकांसमोर भाषण देतोय. वेळ लागला, पण काही वर्षांत लोक खरंच तिकीट काढून त्याला ऐकायला येऊ लागले. खरं तर आपण जसं विचार करतो तसं हळूहळू बनत जातो. मेंदूसाठी कल्पना आणि वास्तव यात फारसा फरक नसतो. जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न वारंवार सत्यासारखं विचारता, अनुभवता, तेव्हा तुमचं वर्तन, तुमचे निर्णय, तुमच्या सवयी सगळं त्या दिशेने वळू लागतं. शास्त्रज्ञसुद्धा मान्य करतात की व्हिज्युअलायझेशन हा फक्त मानसिक खेळ नाही, ही एक न्यूरोलॉजिकल प्रक्रिया आहे. मेंदूमध्ये तेच पाथवे सक्रिय होतात जसं आपण खरंच ती गोष्ट करत आहोत. आता विचार करा, जर तुम्ही रोज सकाळी फक्त 5 मिनिटं तुमच्या हव्या असलेल्या भविष्यात स्वतःला अनुभवायला सुरुवात केली, तर हा छोटासा सराव तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकत नाही का? तुमचं स्वप्न जितकं स्पष्ट असेल तितकाच तुमचा मार्ग वेगवान होईल. म्हणून स्वतःला त्या मंजिलवर पहा, त्या यशाचा अनुभव घ्या आणि त्या व्यक्तीसारखा विचार करा जी तुम्ही बनू इच्छिता. कारण जेव्हा तुम्ही येणारा उद्या आजच जगायला सुरुवात करता तेव्हा तो उद्या फार लवकर आज बनतो. अध्याय 2. विचार वेळेपेक्षा पुढे असावा. कधीकधी जी गोष्ट आज आपल्याला दिसत नाही तीच उद्या आपली सर्वात मोठी ताकद ठरते. आपण अनेकदा सध्याच्या परिस्थितीत अडकतो आणि जे आहे तेच अंतिम सत्य मानतो. पण जर 2 वर्षांनी तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असेल तर त्यासाठी तुम्ही आजपासून स्वतःला तयार करताय का? केल्विन नीथन सांगतात, पुढे जाण्याचा पहिला टप्पा म्हणजे आजची आपली विचारसरणी त्या ठिकाणी नेणे जिथे आपण उद्या पोहोचू इच्छितो. एकदा एका मुलाने ठरवलं की तो एअरपोर्टवर नोकरी करणार, पण त्याच्याकडे फॉर्म भरण्याइतकेही पैसे नव्हते. लोक त्याची थट्टा करत म्हणायचे, तुझ्यासारखा गावाकडचा मुलगा कुठे एअरपोर्टवर काम करतो? पण त्याने हार मानली नाही. रोज सकाळी उठून तो स्वतःला युनिफॉर्ममध्ये पाहायचा आणि हसायचा. तो स्वतःला म्हणायचा, मी तिथे पोहोचलो आहे. जेव्हा नोकरीसाठी कॉल आला तेव्हा तो चकित झाला नाही, कारण त्याची विचारसरणी आधीच त्या ठिकाणी पोहोचलेली होती. हीच आहे वेळेपेक्षा पुढे असलेली विचारशक्ती. विचार फक्त मंजिल गाठण्यापुरते नसतात, तर त्या मार्गाचाही अनुभव घेण्याचे असतात. जसे एखादी मुलगी फॅशन डिझायनर बनू इच्छित असेल तर तिने फक्त स्टेजवर उभं राहिल्याचं स्वप्न पाहू नये, तर त्या शिवणयंत्रासमोर बसलेले क्षण, त्या रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात आणि ती आपले स्केचेस काढत असते, हे सगळंही अनुभवायला हवं. कारण प्रत्येक स्वप्न आपल्या विचारांमध्ये जन्म घेतं आणि त्याच विचारांच्या खोल्यात त्याचा आकार घडतो. आजच्या सावलीत उद्याचा सूर्य शोधणं सोपं नसतं, पण जर डोळे बंद करून तुम्ही ती प्रकाशरेषा पाहू शकत असाल तर विश्वास ठेवा, एक दिवस ती प्रकाशरेषा तुमच्या समोर उभी राहील. लक्षात ठेवा,
विचार फक्त जे आहे याचा नसावा, तर जे होऊ शकतं याचा असावा. आणि जेव्हा तुम्ही होऊ शकतं याला झालं आहे अशा भावनेने अनुभवायला लागता, तेव्हा वेळसुद्धा तुमच्या विचारांनुसार बदलायला लागतो. विचारांना पंख द्या, वेळ आपोआप मार्ग तयार करेल. अध्याय 3. मनाचं पुन्हा प्रोग्रॅमिंग. रिप्रोग्रॅमिंग द माइंड. कधी असं वाटलं आहे का की काही सवयी, काही विचार आपल्याला वारंवार त्याच जागी ओढून नेतात जिथून आपण बाहेर पडायचं ठरवलं होतं? आपल्याला माहिती असतं की बदल गरजेचा आहे, आपण बदलूही इच्छितो, पण तरीही आत कुठेतरी एक अदृश्य भिंत उभी असते जी प्रत्येक वेळी आपल्याला थांबवते. केल्विन नेथन सांगतात, त्या भिंतीचं नाव आहे जुनी विचारसरणी. ती विचारसरणी जी वर्षानुवर्षे आपल्या मेंदूत खोलवर बसलेली असते. जोपर्यंत आपण त्या विचारांना नव्याने रिप्रोग्रॅम करत नाही, तोपर्यंत नवीन आयुष्याची सुरुवात शक्य होत नाही. आपला मेंदू हा एका संगणकासारखा असतो. जो डेटा पुन्हा पुन्हा मेंदूला दिला जातो तोच त्याच्यासाठी सत्य बनतो. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला सतत सांगितलं गेलं की तू कमकुवत आहेस, तू काहीच करू शकणार नाहीस, तर हळूहळू त्याचा मेंदू ही गोष्ट खरी मानायला लागतो. मग तो मुलगा कितीही हुशार किंवा टॅलेंटेड असला तरी त्याला स्वतःवर विश्वास ठेवता येत नाही. पण तोच मुलगा जर दररोज स्वतःला सांगायला लागला, मी काबिल आहे, मी योग्य आहे, मी करू शकतो, तर त्याचा मेंदू हळूहळू एक नवी ओळख तयार करायला सुरुवात करतो. एकदा एका महिलेने केल्विनला सांगितलं, मी नेहमीच असं समजायचे की मी कधीच नीट इंग्रजी बोलू शकणार नाही. लहानपणापासून मला हेच ऐकायला मिळालं होतं की ही गोष्ट माझ्या आवाक्याबाहेरची आहे. पण नंतर तिनं दररोज फक्त 5 मिनिटे आरशासमोर उभं राहून स्वतःशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला ते विचित्र वाटलं, पण काही महिन्यात तिला असं वाटायला लागलं जणू तिच्या मेंदूच तिला सांगतोय, तू करू शकतेस. हेच आहे मनाचं पुन्हा प्रोग्रॅमिंग, माइंड प्रोग्रॅमिंग. दररोज एका नव्या विचाराचं बीज पेरणं, दररोज स्वतःला नव्या रूपात पाहणं, आपण जे बनू इच्छितो तीच गोष्ट सतत स्वतःला सांगणं. हे सोपं नसतं, पण अशक्यही नाही, कारण मेंदू खूप हुशार असतो, पण त्याला पुनरावृत्ती खूप आवडते. तुम्ही जितक्या वेळा त्याला सांगाल मी बदललो आहे, तितक्या वेळा तो ते सत्य मानायला लागतो. आणि जेव्हा तुमचा मेंदू विश्वास ठेवतो, तेव्हा तुमचं जगही हळूहळू त्याच विचारांच्या रंगात रंगायला लागतं. जुन्या सवयी, जुनी भीती, सगळं हळूहळू धोक्यासारखं विरून जातं. आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच त्या रूपात पाहता, जे रूप तुम्ही नेहमी बनू इच्छित होता. अध्याय 4. भावनांची ताकद वापरा. यूज द पॉवर ऑफ इमोशन. कधी विचार केलाय का, काही क्षण आपल्याला आतून हलवून टाकतात, तर काही गोष्टी फक्त नजरेसमोरून निघून जातात. काही स्वप्न वर्षानुवर्षे आपल्यासोबत राहतात, तर काही आठवड्यात विसरली जातात. याचं एकच कारण आहे, भावना. केल्विन नेथन सांगतात, विचार जर गाडी असेल तर भावना तिचं इंजिन आहे. तुम्ही कितीही मोठं स्वप्न पाहिलं, पण त्यात भावना नसेल तर ते स्वप्न थंड पडतं. पण जेव्हा तुम्ही एखादं ध्येय मनापासून अनुभवायला लागता, तेव्हा ती कल्पना एक जिद्द बनते. समजा तुम्हाला एक यशस्वी अभिनेता बनायचं आहे. फक्त स्टेजवर उभं असल्याची किंवा कॅमेरासमोर असल्याची कल्पना करणं पुरेसं नाही. त्या टाळ्यांचा आवाज कसा असेल, त्या एका भूमिकेसाठी तुम्ही किती रात्री रडत काढल्या असतील, पहिल्यांदा स्वतःला स्क्रीनवर पाहिल्यावर हृदयाची धडधड किती वाढली असेल, हे सगळं मनात अनुभवायला हवं. जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न फक्त विचारात नाही तर भावनेत जगायला लागता, तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर त्या विचारांसोबत काम करायला लागतं. एक मुलगी होती जिला वाटायचं की ती कधीच MBA करू शकणार नाही. घरची परिस्थिती चांगली नव्हती, अभ्यासात ती सरासरी होती. पण एक दिवस डोळ्यात पाणी आणून तिनं स्वतःशी ठामपणे म्हटलं, मला हे करायलाच हवं, कारण मला माझ्या कुटुंबाला ती जिंदगी द्यायची आहे जी त्यांना कधीच मिळाली नाही. ती रोज रात्री अश्रूंमध्ये अभ्यास करत राहिली. जेव्हा निकाल लागला तेव्हा फक्त तीच नाही तर संपूर्ण घर रडलं. का? कारण तिच्या अभ्यासात फक्त मेहनत नव्हती, भावना होती. भावना हीच ती शक्ती आहे जी थंड विचारांना आग बनवते, थकलेल्या पायांना पुन्हा चालायची ताकद देते आणि एका साध्या माणसाला असाधारण बनवते. केल्विन सांगतात, जर तुम्हाला तुमची कल्पना वास्तवात उतरवायची असेल तर ती तुमच्या शिराशिरांमध्ये अनुभवायला शिका. आनंद, भीती, विश्वास, दुःख, आशा हे सगळं तुमच्या स्वप्नांशी जोडा. कारण जेव्हा मन एखाद्या स्वप्नाला आपलं मानतं, तेव्हा मेंदू आपोआप मार्ग शोधून काढतो. अध्याय 5. मायक्रो ॲक्शन प्लॅनिंग. कधी असं वाटलं आहे का की स्वप्न खूप मोठं आहे, पण त्याकडे जाणारा रस्ता धूसर आहे?
बहुतेक लोक हार मानतात कारण त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नाही, तर कारण त्यांना सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. केल्विन नेथन सांगतात, प्रत्येक मोठ्या मंजिलाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते आणि हाच आहे मायक्रो ॲक्शन प्लॅनिंग. स्वप्न कितीही उंच असो, जर ते छोट्या छोट्या भागांत विभागलं तर मार्ग आपोआप सोपा वाटू लागतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एक पुस्तक लिहायचं आहे. पहिल्याच दिवशी 50 पानं लिहिण्याची गरज नाही. पहिल्या दिवशी फक्त एक शीर्षक ठरवा. दुसऱ्या दिवशी प्रस्तावना लिहा. तिसऱ्या दिवशी एक छोटासा परिच्छेद लिहा. दररोज एक छोटी जिंक आणि ह्याच छोट्या जिंका हळूहळू तुम्हाला त्या दिवशी पोहोचवतात ज्या दिवशी तुमच्या हातात तुमचं पूर्ण पुस्तक असतं. एक मुलगा होता जिला वाटायचं की त्याला स्टेजवर बोलायची भीती वाटायची, पण त्याला पब्लिक स्पीकर बनायचं होतं. हे शक्य नव्हतं की तो थेट 1000 लोकांसमोर उभा राहील. त्यामुळे त्यांनी ठरवलं की दररोज फक्त एक नवीन शब्द शिकायचा. मग हळूहळू मित्रांसमोर 2 मिनिटं बोलायला सुरुवात केली. नंतर वर्गात एखाद्या छोट्या विषयावर बोलू लागला. काही महिन्यात तोच मुलगा एका मोठ्या कार्यक्रमाचा होस्ट बनला. त्याने काही जादू केली नव्हती, तो दररोज फक्त एक छोटंसं पाऊल उचलत होता. केल्विन सांगतात, मायक्रो ॲक्शन म्हणजे त्या विटा आहेत ज्यातून आपण आपल्या स्वप्नांची इमारत उभी करतो. जर तुम्ही दररोज फक्त एक छोटंसं काम केलं तर एका वर्षात तुम्ही 365 पावलं पुढे गेलेले असता. जिंदगी बदलण्यासाठी सगळं काही एका दिवसात करणं गरजेचं नसतं. गरज असते ती रोज काहीतरी करण्याची. अगदी छोटंसं असलं तरी चालेल, पण सातत्याने. दर सकाळी स्वतःला विचारा, आज मी असं कोणतं छोटंसं काम करू शकतो जे मला माझ्या ध्येयाच्या 1 इंच जवळ नेईल? आणि मग पहा, ते 1 इंच मिळून कधी 1 मैल बनतं ते कळणारही नाही. मोठं स्वप्न तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण छोट्या पावलांचा आदर करायला शिकतो. अध्याय 6. अवचेतन मनाचं प्रोग्रॅमिंग, सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग. कधी असं वाटलं आहे का की बाहेरून तुम्ही खूप प्रयत्न करताय पण आतून काहीतरी तुम्हाला थांबवत आहे? जणू तुम्हीच स्वतःच्या वाटेत भिंत बनून उभे आहात. आपल्या आयुष्याचा मोठा भाग आपल्या अवचेतन मनाने चालवला जातो. तुम्ही रोज काय विचार करता, काय अनुभवता, काय ऐकता, हे सगळं हळूहळू तुमच्या आत खोलवर बसतं आणि तेच तुमचे निर्णय, तुमचे विश्वास, अगदी तुमचं नशीबसुद्धा ठरवतं. केल्विन नेथन सांगतात, जर तुम्हाला खरंच तुमची विचारसरणी आणि आयुष्य बदलायचं असेल तर आधी त्या जागेला बदलावं लागेल जिथे खरे निर्णय घेतले जातात, म्हणजेच अवचेतन मन. एकदा एक मुलगा होता जो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये नाकारला जायचा. तो शिकलेला होता, बोलण्यातही चांगला होता, पण प्रत्येक वेळी इंटरव्ह्यूला जाताना त्याच्या मनात एक विचार असायचा, कदाचित मी यासाठी योग्य नाही. तोही मोठ्याने बोलत नसे, पण आतून त्याचा विश्वास तसाच होता. हीच ती आवाज होती जी त्याच्या अवचेतन मनात बसली होती आणि तीच त्याच्या बॉडी लँग्वेजवर, बोलण्यावर आणि उत्तरांवर परिणाम करत होती. मग कोणीतरी त्याला एक सोपा सराव सांगितला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तो स्वतःला म्हणायचा, मी या नोकरीसाठी योग्य आहे, मी आत्मविश्वासी आहे, माझी निवड झालीये. तो डोळे बंद करून हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचा आणि त्याची भावना अनुभवायचा. 3 महिन्यांनंतर त्याच कंपनीनं त्याला पुन्हा बोलावलं आणि यावेळी त्याची निवड झाली. कारण जेव्हा आत बदल होतो तेव्हाच बाहेरचं जग बदलतं. केल्विन सांगतात की अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करण्याचा सर्वोत्तम काळ असतो झोप लागायच्या आधी आणि सकाळी जाग आल्यावर. कारण त्यावेळेला मेंदू अल्फा स्टेटमध्ये असतो आणि दिलेली माहिती खोलवर रुजते. म्हणून जर तुम्ही दर सकाळी आणि दर रात्री स्वतःला त्या व्यक्तीसारखं पाहायला सुरुवात केलीत जी तुम्हाला बनायचं आहे, तर काही काळात ती ओळख तुमचं वास्तव बनते. अवचेतन प्रोग्रॅमिंग म्हणजे जादू नाही, तो एक सराव आहे आणि जो हा सराव समजून घेतो तो आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. अध्याय 7. भीतीला मागे ठेवा, लेटिंग गो ऑफ फिअर. भीती ही एक विचित्र गोष्ट आहे. ती बहुतांश वेळा तिथेच जन्म घेते जिथे आपलं सर्वात मोठं स्वप्न लपलेलं असतं. कधी लक्षात आलाय का, जेव्हा तुम्ही काही नवीन करायचं ठरवता तेव्हा लगेच आतून एक आवाज येतो, जर अपयश आलं तर लोक काय म्हणतील, तू खरंच करू शकशील का? केल्विन नेथन सांगतात, भीती ही सत्य नसते, ती फक्त एक कल्पना असते जी आपण स्वतः तयार केलेली असते. एक मुलगा होता, तो खूप छान गात होता. शाळेत सगळे त्याच्या आवाजाचं कौतुक करायचे, पण जेव्हा कोणी म्हणायचं स्टेजवर गा तेव्हा तो थरथर कापायचा. कारण लहानपणी एकदा तो गाताना चुकला होता आणि लोक हसले होते. तो क्षण त्याच्या मनात खोलवर बसला होता. प्रत्येक वेळी तो काही मोठं करायला जात असे ती भीती त्याला अडवायची. पण एक दिवस त्याने ठरवलं, आता खूप झालं, ही भीती मला सतत तिथेच नेते जिथे मला जायचं नाही. त्याने ठरवलं की यावेळी तो गाणारच, काहीही झालं तरी थांबणार नाही.
स्टेजवर जाताना हात थरथरत होते, हृदय जोरात धडधडत होतं. पण जसा पहिला सूर बाहेर पडला तशी भीती मागे पडली. कधीकधी भीतीवर मात करण्याचा एकच मार्ग असतो, भीती असूनही पुढे पाऊल टाकणं. भीती तेव्हाच ताकदवान असते जोपर्यंत आपण तिला मनात फिरवत राहतो. पण ज्या क्षणी आपण तिच्या विरुद्ध कृती करतो ती कमकुवत पडायला लागते. भीतीला समजा, पण तिला तुमच्या आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू देऊ नका. कारण जर प्रत्येक वेळी तुम्ही भीतीपुढे हार मानली तर आयुष्यात खूप काही गमवाल. आणि जर फक्त एकदाच तुम्ही भीती ओलांडली तर तो मार्ग उघडतो जो आत्तापर्यंत फक्त स्वप्नात होता. भीतीला पळवू नका, फक्त तिला मागे सोडा. कारण पुढे जाण्यासाठी भीती नसणं गरजेचं नाही, थांबू नये एवढंच महत्त्वाचं आहे. अध्याय 8. रोजच्या व्हिज्युअलायझेशनचे चमत्कार. ज्या गोष्टीकडे तुम्ही रोज पाहायला लागता, आयुष्य हळूहळू त्याच दिशेने वाहू लागतं. अनेकदा आपण मेहनत करतो, योजना बनवतो, पण तरीही मार्ग स्पष्ट दिसत नाही. जणू सगळं आहे पण जोड तुटलेली आहे. इथेच व्हिज्युअलायझेशन उपयोगी पडतं. रोजचा एक छोटासा सराव जो मन आणि मंजिलमधील अंतर कमी करतो. केल्विन सांगतात, दर सकाळी फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून तुमचं ध्येय जगायला सुरुवात केलीत तर तुमचं मन, शरीर आणि ऊर्जा सगळं त्याच दिशेने काम करू लागतं. समजा एखादा मुलगा क्रिकेटर बनायचं स्वप्न पाहतो. तो फक्त मी चांगला खेळेन एवढंच विचार करत असेल तर फरक पडणार नाही. पण जर तो 5 मिनिटं स्वतःला मोठ्या मैदानावर खेळताना अनुभवत असेल, बॅटचा आवाज, प्रेक्षकांच्या टाळ्या, घामाचे थेंब, तर तो फक्त खेळत नसतो, तो आपलं भविष्य अनुभवत असतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त पाहणं नाही तर त्या भावनेत जगणं आहे. एक मुलगी होती जिला डॉक्टर व्हायचं होतं. रोज ती दिवसाची सुरुवात अशी करायची जणू ती हॉस्पिटलमध्ये काम करत आहे, लोकांची सेवा करत आहे, पांढरा कोट घालून हसत आहे. तिनं आपल्या खोलीच्या भिंतींवर हॉस्पिटलचे फोटो लावले होते. जेव्हा ती थकायची तेव्हा तिथे पाहून पुन्हा उभी राहायची. अनेक वर्षांनंतर ती खरंच त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होती जी तिने भिंतीवर पाहिलं होतं. हे जादू नव्हतं, हे होतं रोजचं व्हिज्युअलायझेशन. केल्विन सांगतात, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा विचार करता तेव्हा मेंदू त्यावर विश्वास ठेवतो आणि मग तुम्ही तसं वागायला लागता जसं ते आधीच तुमचं आहे. रोजचं व्हिज्युअलायझेशन तुमचा विश्वास मजबूत करतं. ते तुम्हाला आठवण करून देतं तुम्हाला कुठे जायचं आहे आणि का. कधीकधी रस्ता पायांनी नाही तर डोळे बंद करून मनाने तयार केला जातो. कारण जे तुम्ही रोज मनात पाहता ते एक दिवस डोळ्यांसमोर उभं राहतं. अध्याय 9. स्वतःशी मैत्री करा. कधी विचार केलाय का, जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात जी तुम्हाला बनायचं आहे तर ती तुम्हाला काय म्हणेल? हसेल, मिठी मारेल की विचारेल, खरंच कधी भेटशील मला? केल्विन सांगतात, तुम्ही जे बनू इच्छिता ती व्यक्ती बाहेर कुठेही नाही, ती तुमच्याच आत आहे. फक्त ती वाट पाहतीये तुम्ही तिला ओळखायची आणि तिच्याशी मैत्री करायची. आपण स्वतःला सुधारायचा विचार केला की अनेकदा स्वतःशीच भांडायला लागतो. मला हे जमत नाही, मी पुरेसा नाही, मी खूप मागे आहे. पण कधी विचार केलाय का, जर तुम्हीच स्वतःचे सर्वात चांगले मित्र बनलात तर? एक युवक होता, तो खूप गोंधळलेला होता. त्याला वाटायचं की तो खूप कमजोर आहे आणि त्याचं स्वप्न फार मोठं आहे. एक दिवस त्याने स्वतःला एक पत्र लिहिलं त्या व्यक्तीला जी तो बनू इच्छित होता. त्यात त्याने लिहिलं, तू जो बनलास तिथे मला पोहोचायचंय. मला मार्ग माहीत नाही, पण मी दररोज थोडं थोडं तुझ्यासारखं बनायचा प्रयत्न करीन. त्या पत्राने त्याचं स्वतःशी असलेलं नातं बदलवून टाकलं. आता चूक झाली की तो स्वतःला दोष देत नसे. तो स्वतःला विचारायचा, मी जर तोच माणूस असतो तर या क्षणी काय केलं असतं, आणि तसंच वागायचा. केल्विन सांगतात, जेव्हा तुम्ही तुमची भविष्याची ओळख आजच जगायला सुरुवात करता तेव्हा तुमचे विचार, शब्द आणि निर्णय हळूहळू बदलायला लागतात. तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही, तुम्ही स्वतःशी बोलता, स्वतःला समजून घेता आणि रोज त्या आत्मविश्वासी, शांत आणि मजबूत व्यक्तीसारखं वागता जी तुम्हाला बनायचं आहे. हा बदल अचानक होत नाही, पण जेव्हा तुम्ही रोज स्वतःला म्हणता, मी तुला ओळखतो, मी तुझा मित्र आहे आणि मी तुझ्याकडेच येतोय, तेव्हा एक दिवस तुम्ही खरंच त्या व्यक्तीसारखे बनता. आणि तेव्हा आरशात पाहून तुम्ही फक्त हसत नाही, तुम्ही स्वतःला भेटल्याबद्दल स्वतःचे आभार मानता. अध्याय 10. आयुष्य पुन्हा डिझाईन करा. कधी असं वाटलं आहे का की आयुष्य कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेल्या स्क्रिप्टवर चाललंय आणि तुम्ही फक्त त्यातला एक पात्र आहात? आपण ठराविक साच्यात अडकतो, तेच उठणं, तेच काम, तेच प्रश्न, आणि तरीही वेगळं काही घडेल अशी अपेक्षा करतो. केल्विन नेथन सांगतात, आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा तुम्ही ते नव्याने डिझाईन करण्याची हिंमत करता. रिडिझाईन म्हणजे सगळं तोडफोड करणं नाही, तर आत्तापर्यंत जे विचार न करता चालू होतं ते जाणीवपूर्वक नव्याने घडवणं. एकदा एका महिलेने केल्विनला सांगितलं की ती तिच्या नोकरीत खूप त्रासलेली होती, पण तरीही रोज ऑफिसला जायची, कारण दुसरा पर्याय दिसत नव्हता.
एक दिवस तिनं स्वतःला विचारलं, आजपासून जर मी माझं आयुष्य माझ्या अटींवर जगायला सुरुवात केली तर ते कसं दिसेल? तिने एका डायरीत लिहिलं, मला सकाळी शांतपणे उठायचं आहे. मला असं काम करायचं आहे जे मला जिवंत असल्याची जाणीव करून देईल. मला माझ्या मुलांना हसत खेळत शाळेत पाठवायचं आहे. ते स्वप्नासारखं वाटलं, पण त्याच दिवसापासून तिनं एक पाऊल उचलायला सुरुवात केली. ऑनलाईन क्लास जॉईन केला, थोडे पैसे साठवले आणि काही महिन्यात घरूनच एक नवीन काम सुरू केलं. ती थकलेली जिंदगी बदलली, कारण तिनं ती नव्याने डिझाईन केली होती. केल्विन सांगतात, आयुष्य रिडिझाईन करण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिकपणे बोलावं लागतं. मी आत्तापर्यंत जे जगतोय ते खरंच माझं आहे का? मग आयुष्याच्या प्रत्येक भागाकडे पहा. नाती, करिअर, सवयी, विचार आणि विचारा, हे मला पुढे नेतंय की मागे ओढतंय? दररोज थोडासा बदल, दर सकाळी नवीन इराद्याने उठणं, हाच आहे रिडिझाईनचा पहिला टप्पा. आयुष्य तयार केलेली गोष्ट नाही, ते एक रिकामं कॅनव्हास आहे आणि ब्रश तुमच्या हातात आहे. आता तुम्ही ठरवा, धूसर चित्र काढायचं की अशी पेंटिंग जिला पाहून एक दिवस तुम्ही म्हणाल, हो, हीच माझी जिंदगी आहे. आता तुम्हाला कळलं असेल की फ्युचर पेसिंग ही फक्त कल्पना नाही, तर एक शक्तिशाली तंत्र आहे, जे तुम्हाला आयुष्यात ते सगळं मिळवून देऊ शकतं जे तुम्ही खरंच इच्छिता. म्हणून आजपासून एक काम करा. दर सकाळी फक्त 5 मिनिटं तुमचं भविष्य पहा, अनुभव करा आणि त्या व्यक्तीसारखं वागा जी तुम्ही बनणार आहात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही भविष्य आजच जगायला सुरुवात करता तेव्हा उद्या आपोआप बदलतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही आपली स्वप्न वास्तवात आणू शकतील. आणि जर तुम्हाला असाच कंटेंट आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.